नमस्कार मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी फ्रॉम ली युनिव्हर्सिटी ऑफ पुणे ज्या काय ॲडमिशन आहेत, प्रोसिजर फॉर ॲडमिशन टू इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस फ्रॉम द वेटिंग लिस्ट स्टेप बाय फॉलोड बाय डिपार्टमेंट. म्हणजेच मित्रांनो, ज्या काय ॲडमिशन प्रोसेस चालू आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्याकरिता ज्या काही मेरिट लिस्ट लागल्या आहेत त्यांच्या ॲडमिशन प्रोसेस चालू आहेत. तर वेटिंग लिस्टच्या ज्या काही ॲडमिशन प्रोसेस आहे त्या कधीपासून स्टार्ट होणार आहे, तर त्याची डेट देखील आली आहे. ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली आहे. वेटिंग लिस्टची कधीपासून वेटिंग लिस्टची ॲडमिशन प्रोसेस असेल, कधीपर्यंत असेल, आणि वेटिंग लिस्टची ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर देखील ज्या काय वॅकंट सीट राहतील त्यांच्या त्या डिपार्टमेंटच्या इंटेक कॅपॅसिटी असेल त्यानुसार जर वॅकंट सीट असेल तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन कशा पद्धतीने असेल, त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने त्या वॅकंट सीटसाठी अप्लाय करू शकता. जर तुमचा नंबर जर वॅकंट सीटच्या नियर अबाउट जर लागला बाय चान्स सपोज, तर तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता, तुम्हाला मेल कशा पद्धतीचा येईल, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. सविस्तर ती आपण पुढे बघूच. परंतु मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर की तुम्ही जर वेटिंग लिस्टमध्ये असाल किंवा वेटिंग लिस्ट आणि मेरिट लिस्टमध्ये जरी नसाल तरी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता, जाणून घेऊया सविस्तर. तर चला तर बघूया. तर मित्रांनो, प्रोसिजर फॉर ॲडमिशन टू इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स फ्रॉम द वेटिंग लिस्ट स्टेप फॉलोड बाय द डिपार्टमेंट्स. त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आहेत, वेटिंग लिस्ट किंवा मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं असेल किंवा दोन्ही लिस्टमध्ये नाव नसेल आणि जर सीट वॅकंट्स असतील तर तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता, तुम्हाला कशा पद्धतीने मेल येईल. तर डिपार्टमेंट आर द इन्फॉर्म द वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट ॲज पर रिक्वायरमेंट. जर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जर तुमचा केमिस्ट्री डिपार्टमेंट असेल त्यामध्ये जे काही सब्जेक्ट असतील 6 सब्जेक्ट जे तुम्ही प्रेफरन्स दिले आहे त्यासाठी तुम्ही जे प्रेफरन्स दिले आहेत तिथे जर वॅकंट असेल, वॅकन्सी असेल, वॅकंट असेल सीट्स, तर तुम्हाला वेटिंग लिस्टसाठी अप्लाय तुमच्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय बटन तुम्हाला ओपन होईल. तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही अप्लाय करण्यासाठी पात्र असाल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. फी कन्फर्म केल्यानंतरच तुमचं कन्फर्मेशन असेल. तर मित्रांनो, द ॲडमिशन प्रोसेस फॉर द कॅन्डिडेट फ्रॉम द वेटिंग लिस्ट विल बी द कॅरी आउट 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 पासून ॲडमिशन प्रोसेस असेल. 30 सप्टेंबरपर्यंत वेटिंग लिस्टची ॲडमिशन प्रोसेस असेल. 30 सप्टेंबरचे नंतर ॲडमिशन प्रोसेस जी काय वेटिंग लिस्टची ॲडमिशन प्रोसेस आहे ती थांबवली जाईल. त्यानंतर जी काय 1 ऑक्टोबर असेल त्यानंतर जी काय वॅकंट सीट असतील त्यांच्यासाठी ती अवेलेबल असेल. वॅकंट सीट जर राहिल्यात आणि तुमचा जर वॅकंट सीटमध्ये नंबर लागला तर कशा पद्धतीने जीमेल येईल तिथे बघूच आपण पुढे. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ द ॲडमिशन शुड बी द व्हेरीफाय द डॉक्युमेंट कॅन्डिडेट्स बिफोर दे आर द कन्फर्मिंग द ॲडमिशन. दिस इयर्स ऑफ द डॉक्युमेंट ऑफ द व्हेरिफिकेशन शुड बी द डन बाय ऑनलाईन मोड ओनली. कोविड-19चं जे काय आहे त्यामुळे ॲडमिशन प्रोसेस टोटली ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑफिशियली डायरेक्ट ऑफलाईन डिपार्टमेंटला जाण्याची काहीही एक गरज नाही. सर्व काही प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे. जर पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा तुम्हाला जर मेल आला, जीमेल आला तरच तुम्हाला तिथे जाणं आवश्यक आहे. परंतु कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन सर्व ॲडमिशन प्रोसेस ऑनलाईन आहे. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट ज्या काही डॉक्युमेंट कॉपी आहे, नेसेसरी डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. त्यानंतर ॲडमिशन शुड बी द कन्फर्म ओनली आफ्टर द पेमेंट फीज. जे काय ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फी पेड करणार आहेत त्यानंतर जेव्हा तुम्ही पूर्ण फी पेड कराल आणि तुम्हाला चलन येईल ते तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करायचं आहे तेव्हा तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होणार आहे. द क्लेम ऑफ द कॅन्डिडेट शुड बी स्कॉलरशिप इज रिजेक्टेड द कन्सल्टेड ऑथॉरिटी ऑफ द कॅन्डिडेट शुड बी द आस्क्ड टू पे ऑफ द सुटेबल फीज. द ॲडमिशन विल बी द कन्फर्म ओनली आफ्टर द पेमेंट ऑफ द फीज ऑफ द कॅन्डिडेट. Document of the seeking admission are against cultural or sport quota and the verified by the director, sport SPPPU and head. जे काही तुमचे कल्चरल कोटामधून तुम्ही अप्लाय केलं असेल किंवा स्पोर्ट कोटामधून केले असेल, जे काही नेसेसरी डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी पाठवायचे आहेत. तुमचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईनचं ऑप्शन दिसेल आणि देन तुम्ही पे करायचं आहे. तुम्ही फुल्ली पे केल्यानंतरच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. आणि सपोज वेटिंग लिस्टचे देखील ॲडमिशन झालेत परंतु जर तुमच्या डिपार्टमेंटला जर वॅकन्सी असेल, सीट वॅकंट असतील, इंटेक कॅपॅसिटीनुसार जर सीट वॅकंट असतील तर तुम्हाला जीमेल येईल. तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता की तुम्ही त्यासाठी ॲप्लिकेबल आहात का नाही. तर तुम्हाला 1 ऑक्टोबर 2021 फॉलोइंग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या मेल आय डीवर तुम्ही चेक करू शकता. डिपार्टमेंट शुड बी द मेल द इन्फॉर्मेशन ऑफ द ॲडमिशन स्टेटस ऑफ द PG सेक्शन. तुम्ही तुमच्या सेक्शनमध्ये लॉग इन केल्यानंतर कोर्स नेम, इंटेक कॅपॅसिटी, स्टुडंट्स ॲडमिटेड इन 13 सप्टेंबर
2021 30 सप्टेंबरपर्यंत किती जणांनी ॲडमिशन घेतलं आहे, किती सीट वॅकंट आहेत. सीट जर वॅकंट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही जर स्कोअरच्या नियर अबाउट असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन होती. त्यानंतर 1 ऑक्टोबरला तुम्हाला जर मेल आला तर तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता. मी तुम्हाला जर काही नेसेसरी टाईम टू टाईम काही अपडेट आलीच तर ती मी तुम्हाला डे बाय डे टाईम टू टाईम प्रोव्हाइड करेल. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर हिंदी प्लस मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये व्हर्जन अवेलेबल आहे. सुरुवातीला मराठीमध्ये सांगितलं जाईल, देन हिंदीमध्ये सांगितलं जाईल. सो चॅनलशी कनेक्टेड राहा. डे टू डे टाइम बाय टाइम अपडेट घेत राहा. तो दोस्तों, सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी फ्रॉम ली यूनिवर्सिटी ऑफ पुणे, प्रोसीजर फॉर इंटीग्रेटेड पोस्ट ग्रेजुएट कोर्स फॉर वेटिंग लिस्ट, स्टेप्स टू फॉलो बाय द डिपार्टमेंट. तो दोस्तों, आपका नाम अगर मेरिट लिस्ट में हो तो अच्छी बात है. अगर वेटिंग लिस्ट में है तो आपका एडमिशन कब शुरू होगा, कब से शुरू होगा, कब तक होगा. अगर आपका नाम वेटिंग लिस्ट या मेरिट लिस्ट में नहीं है और अगर आपकी संभाव्यता है कि आपका नाम आ सकता है, तो आप कब अप्लाई कर सकते हो. अगर वैकेंट सीट रहती है तो आप कब अप्लाई कर सकते हो. SPPO में, सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी में कब अप्लाई कर सकते हो, सभी जानेंगे डिटेल में. चलिए तो जानते. तो फ्रेंड्स, आपको किस तरह से स्टेप्स फॉलो करने हैं, किस तरह से आपको इन्फॉर्मेशन आएगी, किस तरह से आपको मेल आएगा कि आपका नाम आ चुका है, क्या आपका नाम मेरिट लिस्ट में था, आपका एडमिशन कंफर्म हुआ है, या आपका नाम वेटिंग लिस्ट में है और सीट वैकेंट है, आपका नाम उसके लिए सजेस्ट किया गया है, या आपका नाम मेरिट लिस्ट में भी नहीं है, या आपका नाम वेटिंग लिस्ट में भी नहीं है, लेकिन अगर वैकेंट सीट रहती है तो आपका नाम आ जाता है, तो आपको किस तरह से अपडेट की जाती है. तो फ्रेंड्स, आपको किस तरह से अपडेट दी जाएगी. तो 22 सितंबर 2021 से 13 सितंबर 2021 आपका जो वेटिंग लिस्ट है उसका एडमिशन प्रोसेस चलेगा. 22 सितंबर टू 13 सितंबर, 22 सितंबर से 30 सितंबर तक आपका वेटिंग लिस्ट का एडमिशन चलेगा. उसके बाद अगर आपके डिपार्टमेंट का एडमिशन वैकेंट रहता है, किसी कारण से कोई स्टूडेंट एडमिशन नहीं लेता है मेरिट लिस्ट वाला, तो वो वेटिंग लिस्ट में जो स्टूडेंट है उसके नाम वो सीट चली जाती है. लेकिन स्टूडेंट अगर वेटिंग लिस्ट वाला भी स्टूडेंट किसी कारण से या किसी उसकी प्रॉब्लम की वजह से, या उसका ऑलरेडी इससे भी बेटर इंस्टीट्यूट में या कोई IITs में जाम से सिलेक्शन होकर उसका एडमिशन हो जाता है, तो स्टूडेंट वेटिंग लिस्ट वाला भी स्टूडेंट एडमिशन नहीं लेता. क्योंकि बहुत सारे स्टूडेंट होते हैं कि वो एडमिशन ऑलरेडी ले चुके होते हैं और एडमिशन बहुत लेट हो जाता है. अगर आपका एडमिशन किसी कारण से वेटिंग लिस्ट में भी नहीं है ना आपका नाम, या मेरिट लिस्ट में भी नहीं है, तो किस तरह से आप अप्लाई कर सकते हो. अगर आपका नाम नहीं आता है तो, लेकिन अगर वैकेंट रहती है, वेटिंग लिस्ट वाली भी लिस्ट सीट और मेरिट लिस्ट वाली भी सीट वैकेंट रहती है आपके डिपार्टमेंट की, तो आपको लॉगिन करना है. कब करना है. 1 अक्टूबर मीन्स नेक्स्ट मंथ में आपको लॉगिन करना है. अपना CCPU SPPU कैंपस का जो लॉगिन है, आपको यूज़र ID पासवर्ड होगा जब आपने रजिस्टर किया होगा, तब का आपको लॉगिन करना है 1 अक्टूबर को. वैसे मैं आपको टाइम टू टाइम डे बाय डे अपडेट देता रहूँगा. इसके लिए आप चैनल से कनेक्टेड रहिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, जैसे नहीं आपको सब अपडेट टाइम टू टाइम मिलती रहे. तो फ्रेंड्स, जैसे आपको 1 अक्टूबर को मैं रिमाइंडर दे दूंगा किस तरह से आपको लॉगिन करना है, किस तरह से आपका नाम आया है कि नहीं, आप किस तरह से चेक कर सकते हैं. अगर आपका नाम मेरिट लिस्ट या वेटिंग लिस्ट में नहीं आया है, अगर आपका नाम आपके कोर्स के, आपके डिपार्टमेंट के इनटेक कैपेसिटी के हिसाब से कोई सीट वैकेंट रहती है, तो अगर आपका नाम आता है तो आप किस तरह से अप्लाई कर सकते हो, किस तरह का आपका मेल आ सकता है, सभी इन्फॉर्मेशन आपको डिटेल में बताऊंगा टाइम टू टाइम, डे बाय डे. जैसे अपडेट आएगी मैं आप तक पहुंचाता रहूँगा. इसलिए आपको चैनल से कनेक्टेड रहना है. आपको कुछ नहीं करना, खाली चैनल को सब्सक्राइब करना है और पास वाली बेल आइकन को दबाना है, उससे आपको सब अपडेट टाइम टू टाइम मिलती रहेगी.
तो फ्रेंड आज के लिए इतना ही। वीडियो अच्छा लगे तो वीडियो को लाइक कीजिए, ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट तक शेयर कीजिए, चैनल से कनेक्टेड रहिए और टाइम टू टाइम अपडेट लेते रहिए। थैंक्स फॉर वॉचिंग।